हेलो 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 चेक हेलो 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 और पुन्हा एकदा जमलेल्या माझ्या तमाम मायबाप रसिक प्रेक्षकांना शाहीर राजेश निकमचा दुसऱ्या फेरीचा शाहिरी वाणाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा झोपलेव नाही ना झोपलेव नाही ना हा म्हणून असा आवाज जरा येऊ द्या असा आवाज येऊ द्या कारण झोप मित्रांनो ही माणसाला निश्चित हवी पण ती अशा ठिकाणी नको आणि म्हणून बघा शाहिराणी या ठिकाणी ज्या पद्धतीने मी माझा कार्यक्रम ठेवला मी माझी प्रथम फेरी ठेवली त्या पद्धतीने शाहिराणी त्यांचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे आणि म्हणून त्याच अनुषंगानं या ठिकाणी बुवा बारी करतोय शाहिराणी देखील सांगणं आहे माझं बुवा सुंदर या ठिकाणी कार्यक्रमात सादरीकरण केलं पण बुवा कुठेतरी अशी एक अपेक्षा होती की माझ्या मागून येण्याचा प्रयत्न कराल माझ्या गाण्याची नाही म्हणत मी पण माझ्या गवणीला तरी कुठेतरी हात घालाल बुवा तुम्ही नाही घातला आणि असं बुवा तुमचा ही सुरुवात आहे आणि आम्ही पण काही मोठं नाही बुवा आम्ही पण शिकतोय अजून हा आता काय असं बुवा आहेत तुरेवालं जे आम्हाला स्वतःपेक्षा मोठं करताय आणि म्हणून बुवा तुम्हाला खरंच खूप साऱ्या शुभेच्छा देतो गोड गाळाय आई सरस्वतीची देण आहे तुमच्या काळात ती अशीच टिकवून ठेवा पण बुवा रंगमंचावरती उभं राहिल्यावर असं मुलमुलीत नाही बुवा जरा वाटलं पाहिजे बुवा मर्द गडी तुरे मला अशी बुवा बारी करा अशी भले तुम्ही मला वावगं बोलू नका चुकीचं बोलू नका पण उभा राहिल्या गडी कसा तुम्ही तुरेवाला गडी पेटला पाहिजे नुसता बुवा लाईट जायच्या आज जर मेणबत्ती विजली जाता कुठे आणि म्हणून असो शाहिराणी सुंदर या ठिकाणी सुरुवात केलेली आहे शाहिरांची सुरुवात सुंदर होती मेरे सांसों में बसा है तेरा ही बिना तेरी याद हम सफर सुबह शाम प्रयत्न सुंदर होता पण थोडस बोवा वावटीला लागलं वावलं असं बोवा आज तुम्हाला काहीही वावगं बोलणार नाही तुम्ही जशी बारी केली आहे ना नाहीतर आज कसा बोवा आपला दोघांचा हा संसार आहे बरोबर आहे ना मी आज तुमची बायको आहे जरी तुम्ही माझ्यापेक्षा थोडं कवलं असाल तरी मी आज तुमची बायको आहे आणि आयोजकांना पाठवून येते आयोजकांना पाठवून येते आयोजकांना एक विनंती आहे जरा बघा काय म्हणतात ते आणि सुंदर स्तवन महाराजांना त्यांनी स्तवन या ठिकाणी निवडली रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे त्या राजधानीवरती अहो भगवान शान
भगवानी शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. बघा डिस्टर्ब होते सारखं. 10 मिनिटांमध्ये या ठिकाणी कार्यक्रम संपवणार आहे. सुंदर या ठिकाणी शाहीरांनी गण पण चांगला ठेवला होता. बुवाना निश्चित बुवा शाहिरात तुम्हाला एक सांगणार आहे, गणाची कठीण, गणाला हात कुठलाही शाहिराने घालायचा नाही. आणि म्हणून निश्चित शाहिरांचे देखील या ठिकाणी जो गण होता तो गण बुवाने या ठिकाणी चांगला गाण्याचा प्रयत्न केलेला आहे. मेरी जिंदगी मेरा प्यार याद आ रहा है, आने वाला है जो वो करीब आ रहा है. साजन साजन तेरी दुल्हन तुझको पुकारे आजा, आके मेरी हाथों में मेहंदी तू ही रचा, जा जा आजा आजा. असं या ठिकाणी बुवांच्या गाण्याची चाल होती. आता बघा मित्रांनो, जर आज माझा नवरदेव नवऱ्यानं जर बायको जास्त काही त्रास दिलेला नाही तर बायको पण काय तुमच्या आज मानकोटी बसणार नाही बुवा. म्हणून नाहीतर या रंगमंचावरती या वर्षी अगदी माझ्या रसिक राजाच्या पुण्याईनं सुंदर असे साही कार्यक्रम हाऊसफुल गेले. हा 7वा कार्यक्रम आहे बुवा. पण आज तुम्ही ज्या पद्धतीने कार्यक्रम ठेवलात त्याच पद्धतीने तुमच्या मागून जाण्याचा प्रयत्न करतोय. नाहीतर राजेश बुवा वारी काय करतो बुवा हे निश्चितपणे अगदी बुवा मोठा नाही. राजेश बुवा मोठा नाहीच आहे, अजून शिकतोय. राजेश बुवा देखील तुमच्यासारखाच आहे, अजून शिकताय. म्हणून पहिला विषय बुवा जास्त तुम्हाला काही बुवा आज झोपवत नाही बुवा. मजा करायची आपल्याला, गोड हसत खेळत बारी करायचे, संसार टेकला पाहिजे आपला. म्हणून म्हणतो आर हो दे तुझं नि माझं लगीन ग, पुढचं माझं मी बघीन. अशी चाल आहे बुवा विषय का. केलं मामान काम आग लावून तमाम, बंदरे मावली विषय का. अहो केलं मामान काम आग लावून तमाम, नाही ठेवलाय नेम तो आहे हराम. आर आणू नाव त्यानं साधलाय डाव, आर आणू नाव त्यानं साधलाय डाव, होती वाईट नियत्याची. आज जाऊन तू पोल खोलयाची, बघा आज जाऊन तू पोल खोलयाची, आई जवळी बोल्या. बघा विषय, आज जाऊन तू पोल खोलयाची, आय जवळी बोलयाची. विषय असा आहे, शकुनी मामा दुर्योधनाला सांगतोय तू पांडवांची तुझ्या आईजवळ खोटी तक्रार करून त्यांना राजातून हाकलून दे. असं कोण सांगताय? शकुनी मामा दुर्योधनाला सांगतोय, आपल्या भाच्याला सांगतोय. एवढाच विषय म्हणून म्हणायचंय, केलं मामान काम आग लावून तमाम, नाही ठेवलाय नेम तो आहे हराम. अरे आणून आव साधलाय डाव, होती वाईट नियत त्याची. आज जाऊन पोल खोल तू याची, आज जाऊन तू पोल खोल याची, आई जवळी बोलयाची. आज जाऊन तू पोल खोल याची, आई जवळी बोलयाची. आज जाऊन तू पोल खोल याची, आई जवळी बोलयाची. आज जाऊन तू पोल खोल याची, आई जवळी बोलयाची. शाहिराचं काम आहे. आणि म्हणून वेळेच्या अभावी एक फक्त मोकड्यामध्ये बुवा गाणी घेतोय. शाहिरांनी त्यांच्या गवळणीचा विषय गायला. बुवानी माझ्या गवळणीला का हात घातला नाही. सुंदर बुवांचा विषय, त्यांनी पण आज प्रेमातच गवळणी या ठिकाणी गायलेली आहे. आणि म्हणून दादा वरती येऊ दे.
शाहिराचा विषय. आमचे साऊंडवाले राजेशदादा पाट्याळ यांच्याकडून खास करून आमच्या अविनाश दादांसाठी 100 रुपयाचा खर्च शिकायला मानाचा मुद्रा करतो. आणि म्हणून बघा शाहिरांची गवळ आहे. अरे ज्याच्या मुळात तुझी मानवर त्यानं केला या साऱ्यांचं भर. अशी बुवांची चाल आहे गवळणीची. शब्द होते बुवांची. ऐका. तू होती हृदयाची राणी दारा रा 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 रा. मग फसवलं त्याला कुणी. तू अंतकरणात हसून राहिले काना कळाला चक्र पाणी. असा शाहिरांचा गवळीचा सुंदर विषय होता. म्हणून बघा तुमच्या गवळीला या ठिकाणी कटिंग देतोय, उत्तर देतोय. म्हणून म्हणायचं हे अनयाची निराधारानी तुझ्यासाठी मी होते दिवाणी. त्या अनयाची निराधारानी तुझ्यासाठी मी होते दिवाणी. तू आहे जगाचा धनी. नाही झाला तू माझा तरी तुला मी. राधा काय म्हणते, मी जरी त्या अनयाची राधा होते, जरी मी त्या अनयाची बायको होते, पण तुझ्यासाठी मी फक्त दिवाणी होते. म्हणून म्हणते तू आहे जगाचा धनी. नाही झाला तू माझा तरी तुला मी. कान्हा नाही झाला तू माझा तरी तुला मी. अरे भरलाय माझ्या मनी. नाही झाला तू माझा तरी तुला मी. भरलाय माझ्या मनी. नाही झाला तू माझा तरी तुला मी. भरलाय माझ्या मनी. नाही झाला तू माझा तरी तुला मी. भरलाय माझ्या मनी. नाही झाला तू माझा तरी तुला मी. भरलाय माझ्या मनी. अनयाची निराधारानी तुझ्यासाठी मी होती दिवाणी. अनयाची निराधारानी तुझ्यासाठी मी होती दिवाणी. तू आहे जगाचा धनी. नाही झाला तू माझा तरी तुला मी. भरलाय माझ्या मनी. नाही झाला तू माझा तरी तुला मी. भरलाय माझ्या मनी. नाही झाला तू माझा तरी तुला मी. भरलाय माझ्या मनी. नाही झाला तू माझा तरी तुला मी. भरलाय माझ्या मनी. दुसरा मुद्दा शाहिराने जे माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. निश्चितपणे प्रत्येक वेळेला प्रत्येक शाहीर आपापल्या परीनं उत्तर देण्यासाठी प्रयत्न करत असतात. आणि शाहीर आज देखील तुम्ही जे माझं उत्तर दिलेलं आहे ते बोवा 100% चुकलेलं आहे. वासू आणि घराणं हे म्हणजे कलगीतुऱ्यातली एक शान आहे. आणि म्हणून निश्चित आदरणीय मधुकर बाबा मंदिरे असतील, विशालची मंदिरे माऊली असतील, यांच्या माध्यमातून तुम्ही निश्चित बुवा आमच्या विषयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. पण आज जे तुमचं उत्तर या ठिकाणी तुम्ही दिलंय ते शाप चुकलेलं आहे बुवा. राहिला विषय शाहिरांचा जो माझ्यावरती विषय आहे त्या विषयाचा बुवा माझ्याकडे कोणत्याही प्रकारचा ग्रंथाचा पुरावा नाही. म्हणून तुमच्या विषयाला हात घालत नाही बुवा. पण निश्चित तुमच्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करेन. शाहिरांनी शेवटचा एक प्रश्न पंच गायलं. त्यात बुवा बोललाय गडी लागतो तोलाचा या कसलेल्या तुरे माऱ्याचा. बुवा तुम्हाला काय सांगू, तुम्हाला दम माझा मी आज दाखवला असता. पण काय म्हणतात ना, कुठेतरी आज व्यसन टवतोय थोडीशी मी स्वतःला पण आणि तुम्हाला पण बुवा. सुंदर गळा आहे बुवा. आणि म्हणून हसत खेळत आपला तुमचा आणि माझा आता या ठिकाणी जोड लागेल बुवा हळूहळू. कारण या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्या कार्यक्रमाला मजा तेव्हाच येते जेव्हा दोन्ही शाहीर तेवढ्या तोला मोलाच्या असतात. आणि निश्चित बुवा सुंदर गाळा आहे. तुम्हाला अजून सांगतो माझ्या या संपूर्ण संचाकडून माझ्या स्वतःकडून तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि बुवा एक मजेशीर गमतीदार विषय या ठिकाणी एक ठेवतोय ते भारी या ठिकाणी संपवतोय. म्हणून म्हणायचं एका मोकळ्यात बघा. अरे पाटलांचा बैल गाडा गाडा याला घाटात गेला. म्हणून विषय का आगीला बड हरामी साधा याला धरून चांगला जोडा. आगीला बडी हरामी साधा याला धरून चांगला जोडा. आला का राजा माझ्या शिराडा राडा. विषय कसा आहे बघा. रंभा नावाच्या असुराने धुमक माऊली रंभा नावाच्या असुराने एका उन्हाळ म्हशीला भोग दिला. आणि त्यानंतर त्या उन्हाळ म्हशीला भोग दिल्यानंतर त्या म्हशीच्या उदरातून महिषासूर नावाचा राक्षस जन्माला आला. तो एवढा उन्मत्त झाला होता की त्या राक्षसाचा त्या महिषासूर राक्षसाचा वध त्या महिषासुराचा वध महिषासूर मर्दिनीने केला, त्या दुर्गा मातेने केला. हाच हा विषय. आता
वांझोट्या म्हशीच्या पोटी जन्माला आलेला तो राक्षस, त्याचं नाव काय होतं? महिषासूर. आता म्हशीच्या पोटात कोण येतोय? तो भाऊ विषय आहे का? म्हणून म्हणायचंय आहे लबाड हरामी साला, याला धरून चांगला जोडा. आहे लबाड हरामी साला, याला धरून चांगला जोडा. आला कराया माझ्या शिराडा राडा, आला कराया माझ्या शिराडा, पोटी म्हशीच्या आला हरियाणा. आला कराया माझ्या शिराडा, पोटी म्हशीच्या आला हरियाणा. आला कराया माझ्या शिराडा, आला म्हशीच्या पोटी हरियाणा. आला कराया माझ्या शिराडा, पोटी म्हशीच्या आला हरियाणा. हे आहे लबाड हरामी साला, याला धरून चांगला जोडा. आहे लबाड हरामी साला, याला धरून चांगला जोडा. आला कराया माझ्या शिराडा राडा, पोटी म्हशीच्या आला हरियाणा. आला कराया माझ्या शिराडा राडा, पोटी म्हशीच्या पोटी हरियाणा. आला कराया माझ्या शिराडा राडा, पोटी म्हशीच्या आला हरियाणा. आला कराया माझ्या शिराडा राडा, पोटी पोटी हरियाणा. आणि म्हणून मित्रांनो, रात्र थोडी सोंग फार या ठिकाणी आज पुन्हा एकदा या आयोजकांचे या ठिकाणी आभार मानतो. या छोट्याशा शाहिराला त्या सेवेची संधी दिली. शाहीरला देखील एक सांगणं आहे बुवा, या ठिकाणी आपण कार्यक्रम करत असताना निश्चित तुम्ही कोणाला वावलं बोलू नका, तुम्ही कोणाला चुकीचं बोलू नका, पण कार्यक्रम करत असताना तो शाहीर म्हणून या साजामध्ये शोभला पाहिजे. आणि शाहीरची धमक निश्चित तुमच्यामध्ये आहे. आणि म्हणून बघा या ठिकाणी मित्रांनो, या वर्षी एक सांगायला थोडंसं दुःख पण होतंय की या मुंबई रंगमंचावरचा या हंगामातला हा माझा आता शेवटचा कार्यक्रम आहे आणि त्याचे सर्व साक्षीदार तुम्ही आहात. आणि म्हणून मित्रांनो, या माझ्या रसिक राजानं अगदी राजेश निकम हा कालचा गाणारा पोर आहे, पण त्याला तुम्ही अगदी साहीच्या साही त्याचे शो आपण सर्वांनी हाऊसफुल केले. हे तुमचं फक्त या छोट्याशा शाहिरावरचं असणारं प्रेम आहे. आणि म्हणून हा एक मुकडा माझ्या रसिक राजासाठी गातोय. माझी बाई या ठिकाणी संपवते म्हणून म्हणायचं हो अनमोल प्रेम तुमचा, अनमोल प्रेम तुमचं, आलं नशिबी माझ्याच. हे माय बाबा, आणि एवढं प्रेम दिलं या शाहीर भरेपर्यंत तुझे उपकार कधी विसरणार नाही म्हणून म्हणायचंय अनमोल प्रेम तुमचं, आलं नशिबी माझ्याच. कसे फेडू मी उपकार, बघा कसे फेडू मी उपकार माझ्या रसिक राजाचा. 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 अनमोल प्रेम तुमचं, आलं नशिबी माझ्याच. अनमोल प्रेम तुमचं, आलं नशिबी माझ्याच. कसे फेडू मी उपकार माझ्या रसिक राजाचा. 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 आणि म्हणून या ठिकाणी मित्रांनो पुन्हा एकदा या सर्वांचे आभार मानतो. या छोट्याशा शाहिरावरती तुमचा असाच आशीर्वाद, तुमचं प्रेम कायम राहू दे ही आशा बाळगतो. सर्वांना एक विनंती आहे, आपापल्या घरामध्ये जात असताना, मुंबईवरून गणपती सणासाठी गावाला येत असताना सर्वांनी सुखरूपरित्या अगदी व्यवस्थितपणे आपल्या गावाला प्रत्येकाने जायचंय अशा आशा बाळगतो. शाहिरांना देखील त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आयोजकांची पुन्हा एकदा आभार मानतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं आजचा हा माझा कार्यक्रमाची ही सेवा या ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करतो. बोल श्री गणपती गजानन महाराज की जय.